टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। ॲक्च्युली आज नारळ पौर्णिमा होती। साहेबांचं आज आगमन होणार होतं वरळी कोळीवाड्यामध्ये सोनापूर गल्लीच्या पुढे। आम्ही एक्झॅक्टली पुढे चाललेलो, व्यवस्थित सगळेजण गेलो त्यांच्यासोबत आणि त्यांनी मधीच सोनापूरच्या गल्लीच्या पुढे टर्न घेताना साहेबांचा निर्णय ठरला की आपण पाठी परत टर्न होऊन पुढे चालत राहूया। म्हणून तसं चालता चालता सोनापूर गल्लीच्या इथेच, त्याच गल्लीच्या इथे समोरून आदित्यसाहेब ठाकरे यांची सुद्धा समोरून भेट झाली आणि इथून शिंदे साहेबांची भेट झाली। तर त्याच्यामध्ये त्यांचे जे कार्यकर्ते होते ते अक्षरशः एवढे म्हणजे गद्दार बोलून एवढं त्या ज्या आमच्या शाखा प्रमुख आहेत 198च्या पूजा बरिया, त्यांना एवढं जोरात ढकललं। त्याच्यामुळे त्यांचा सुनील शिंदेंचा मुलगा होता, त्यांनी तिच्या छातीमध्ये जोरात 2 पंच मारले। तिने पाठी वळून बघितलं, ती बोलली सुद्धा आणि एकनाथ शिंदे साहेब सुद्धा ओरडले तिथे की महिलांना कोणी मारलं ते बघा म्हणून। आणि नंतर त्याच्याही मुलांनी नंतर मी बोलली माझा श्वास गुदमरतोय गर्दीमध्ये साहेब, असं मी सुनील शिंदे साहेबांना मी इशारा केला की माझा श्वास गुदमरतो साहेब। ते साहेबांनी लक्ष न देता त्यांचे गार्डने एवढं जोरात ढकललं आणि पाठवून त्यांचा मुलगा जो होता त्यांनी माझा जोरात ढकलून ते माझ्या पायाला इंजरी झाली। माझा अक्षरशः अंगठ्याचा नख पूर्ण निघाला, तुम्ही बघू शकता। एवढी त्यांनी म्हणजे वेगळं म्हणजे खूप वेगळं प्रकरण केलं त्यांच्या म्हणजे मुलांनी आणि त्यांचे जे गार्ड्स होते, त्यांचे कार्यकर्ते होते, अक्षरशः त्याने चपल्यासुद्धा फेकून मारल्या। त्यांनी ही कसर सोडली नाही की त्यांना कळलं पाहिजे की इकडे आमदार आलेले आहेत, इथे नेते आलेले आहेत, ते कोणत्यातरी कार्यक्रमासाठी आलेले आहेत इथे। तर तुम्ही हे सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा तुम्ही जर सरळ लाईनीमध्ये गेला असता तर काही कोणते वाद नसते झाले असते। पण त्यांनी त्यांचा फक्त इशारा होता की ह्यांना त्रास कसा द्यायचा गद्दार बोलून, आणि अक्षरशः बायकांना असे ढकलत होते त्यांना म्हणजे काहीच वाटत नाही। लेडीज लोकांविषयी व लेडीज कार्यकर्ते आहेत तेही पक्षासाठीच काम करतायत ना। माझं तर म्हणणं आहे डिवोर्सचं काम चपला फेकून मारणं म्हणजे डिवोर्सचंच काम होतं। आणि गद्दार बोलण्यापेक्षा तुम्ही एक विचार करा की आपले माननीय एकनाथ शिंदे साहेब हे गावोगावी खोल जाऊन कामं करतात, त्यांना गद्दार बोलून तुम्ही स्वतःची नालायकी करताय। तुम्ही लेडीज लोकांना गद्दार बोलून तुम्ही लेडीजच्या अंगावरती कार्यकर्त्यांना ढकलता, हे तुम्हाला समजलं पाहिजे। ही म्हणजे शरम वाटते की तुमच्यावरती म्हणजे आम्हाला बोलायला की तुम्ही याला कळत नाही की समोर लेडीज लोक उभे आहेत, तुम्ही असं कसं लेडीज लोकांना धक्का मारून तुम्ही अक्षरशः खाली पाडू शकता, लेडीज लोकांच्या अंगावरती हात उचलू शकता। त्यांचं एकच म्हणणं आहे की ह्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे। आमच्या वरळी विधानसभेच्या सगळ्या महिला कार्यकर्ते असो, पुरुष असो, वरळी विधानसभेचे जे काही वरिष्ठ पदाधिकारी आहेत त्यांना सगळ्यांना असंच वाटतं की महिलांवरती हात उचलणे हे चुकीचं आहे। बाकी आम्हाला काही माहिती नाही की कोण गद्दार आहे कोण नाही गद्दार आहे, हे आम्हाला माहिती नाही। आम्हाला माहिती आहे आमचे मुख्यमंत्री साहेब हे लाखात एक आहेत, आम्हाला एवढं माहिती आहे, बाकी आम्हाला काही माहिती नाही आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।